34. शिवीगाळीचा परिणाम. लंडन, तारीख 12 फेब्रुवारी 1909 काल रोजी बोस्ट्रीट कोर्टात सर ली वॉर्नर यांच्यावर हल्ला केल्याबद्दल देशभक्त वासुदेव भट्टाचार्य याजवर खटला चालून त्यांनी 6 महिनेपर्यंत 20 पाऊंडाचा जात मुचलका व 10-10 पाऊंडाचे 2 जामीन द्यावे, अगर 1 महिना कैद भोगावी असा निकाल देण्यात आला. खटल्यात फिर्यादीतर्फे सर विल्यम यांची व लेफ्टनंट थॉम्सन यांची अशा 2 साक्षी झाल्या. आरोपीतर्फे आरोपीची व देशभक्त कुंजविहारी भट्टाचार्य यांची अशा 2 साक्षी झाल्या. सर विल्यम उलट तपासात म्हणाले, आरोपीच्या अगर त्याच्या मित्राच्या अर्जामुळे माझ्या मनावर काहीही परिणाम झाला नव्हता. आरोपीतर्फे मिस्टर रिच यांनी विचारले की तुम्ही आरोपीला गो अवे यू डर्टी निगर असे म्हणालात का? सर ली म्हणाले, असे शब्द मी उच्चारले असावेत हे शक्यच नाही. सर विल्यम यांनी पूर्वी कुंजविहारी यास सुअर का बच्चा म्हटल्याचे अगर शिवीगाळ दिल्याचेही साफ नाकबूल केले. आपल्या हातात छत्री असून आपण तिचा उपयोग केला नाही असेही त्यांनी सांगितले. आरोपीचे म्हणणे असे की आपल्या हिंदी मित्राला घाणेरडी शिवी देण्यासंबंधी सर विल्यमचे काय म्हणणे आहे ते त्यांनी सांगावे, अगर माफी मागावी. अशा आशयाचे पत्र 3ऱ्या वेळी त्यांना रस्त्यात समक्ष नेऊन देण्यास गेलो असता ते अर्धवट वाचून त्यांनी आपल्याला गेट अवे डर्टी निगर म्हणून ढकलून दिले, तेव्हा आपणही त्यांना परत ढकलले. परंतु त्यांनी आपल्याला पुन्हा छत्रीचा तडाखा दिला म्हणून आपणही त्यांना परत आपल्या काठीचा तडाखा दिला. मॅजिस्ट्रेट सर ऑल्बर्ट डिरझेन म्हणाले की आरोपी आपल्या मित्राचा उपमर्द झाला होता अशी समजूत होऊन बराच क्षुब्धवृत्ती झाला असावा असे दिसते, तरी असे वर्तन करणे गैर आहे. देशभगिनी मिसेस कामा व देशबांधव चौधरी व रॉय हे जामीन राहण्यास तयार असूनही देशभक्त वासुदेव भट्टाचार्य यांनी तुरुंगात जाण्याचेच कबूल केले. देशभक्त वासुदेव भट्टाचार्य यांनी घडलेली हकीकत जशीच्या तशीच सर विल्यम यांनी सांगितलेली नसून आपण त्यास खरा इंग्रज समजत नाही असे आपल्या शपथेवर दिलेल्या जबाबात सांगितले. त्यांच्या मनात फौजदारी व दिवाणी कोर्टात काम चालवून या गोष्टीचा निकाल लावावयाचा होता व त्यासाठी त्यांनी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आपल्या देशबांधवांना उद्देशून एक विनंतीपत्र काढले होते. त्यांची नक्कल सोबत पाठवली आहे व त्याचप्रमाणे देशभक्त वासुदेव यांनी सर विल्यम यास लिहिलेले पत्रही त्या विनंतीपत्राबरोबरच प्रसिद्ध झालेले आहे. त्यांची नक्कलही सोबत ठेवलेली आहे. हे काम यापुढे दिवाणी चालू करून याचा योग्य निकाल लावून घेण्याचे देशभक्त भट्टाचार्य यांचे मनात आहे व त्या संबंधाने कोणी वर्गणी पाठवल्यास त्यांचा ते अत्यंत आभारपूर्वक स्वीकार करतील. वर्गणी त्यांचे सल्लागार देशभक्त B.C. बंगाली, केअर ऑफ थॉमस कुक अँड सन्स, लडगेट स्ट्रीट, लंडन, B.C. या पत्त्यावर पाठवून द्यावी. देशभक्त वासुदेव भट्टाचार्य याने सर विल्यम यांना दिनांक 26/1/1909 रोजी लिहिलेल्या पत्रातील सारांश. परवा झालेल्या तंट्याचे महत्त्व आपल्या ध्यानात आले नसावे असे वाटते. एका अतिधार्मिक बंगाली घराण्यातील गृहस्थाला सुअर का बच्चा असे गाले प्रदान करण्याचे अक्षम्य वर्तन करून आपण बऱ्याच इंग्लंडवासी हिंदू लोकांच्या मनास डागून सोडले आहे. आपल्यासारख्या इतिहास प्रवीण व विद्वान माणसाला अशा हिंदी धर्मात गलिच्छ मानलेल्या जनावराचे नाव घेऊन गाली करण्याचा परिणामाचा विसर पडावा ही खरोखर मोठ्या खेदाची गोष्ट होय. आपल्या पूर्वीच्या गैरवर्तनामुळे हिंदुस्थानातील लोकांचे मत किती वाईट आहे ते एक ईश्वरासच ठाऊक व आपल्या या उद्दामपणाची बातमी तिकडे समजली म्हणजे हल्लीची तिकडील स्थिती जास्तच कठीण होणार आहे. म्हणून आपण माझ्या गरीब मित्राची सपशेल माफी मागावी, म्हणजे मी ती इकडे व हिंदुस्थानात प्रसिद्ध करून या बातमीने होणारा चित्तक्षोभ शांत करण्याचा होईल तितका प्रयत्न ताबडतोब करीन. देशभक्त भट्टाचार्य यांनी 5/2/1909 रोजी प्रसिद्ध केलेल्या विनंतीपत्रातील सारांश. कुंजविहारी यांना सुअर का बच्चा म्हटल्याची हकीकत ऐकून मला हा राष्ट्रीय अपमान वाटला व मी सर विल्यम यांना माफी मागण्याबद्दल एक पत्र लिहिले, परंतु त्या गृहस्थाने उत्तर पाठवण्याचीही तसदी घेतली नाही. मग मी दिनांक 1/2/1909 रोजी त्यांना समक्ष भेटलो. तेव्हा त्यांनी माफी वगैरे तर मागितली नाहीच, परंतु पुन्हा चिडून डर्टी निगर म्हणून छत्रीही मजवर उगारली आणि या उद्दामपणाबद्दल मी त्यास काठीचा एक टोला मारून योग्य शासन केले. या क्षुल्लक गोष्टीचे टाइम्स आदी करून पत्रे बरेच स्तोम माजवीत आहेत व या कामी मला समन्स निघावे म्हणून इंडिया काउन्सिलतर्फे अर्ज होणार आहे असे समजते. या कामी अँग्लो इंडियन लोक न्याय मागत आहेत व त्यांना भरपूर न्याय मिळवून द्यावा असे मला वाटते.
हे सर्व राष्ट्रांचे काम आहे व या कामी कायदेशीर सल्ला मिळण्याच्या वगैरे कामी लागणाऱ्या खर्चाचा वाटा आपण उचलणार नाही काय? देशभक्त वासुदेव भट्टाचार्य यांचा पत्ता 40 फिट्झरॉय स्ट्रीट, फिट्झरॉय स्क्वेअर, लंडन वेस्ट. दिनांक 5 मार्च 1909.